महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। चाळीसगाव टेकवाडे बहाळ गिरणा नदी पात्रात आढळला तरुणाचा मृतदेह। बडगाव तालुक्यातील वाडे येथील 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह चाळीसगाव तालुक्यातील टेकवाडे परिसरातील गिरणा नदी पात्रात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। बहाळ येथे अवैध ताडीचे सेवन केल्यानंतर या तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। श्यामकांत अशोक माळी, वय 28, राहणार वाडे, तालुका भडगाव असे मृत तरुणाचे नाव आहे। श्यामकांत मंगळवारी सायंकाळी बहाळ येथील बसस्थानक परिसरात आला होता। तिथे त्याने ताडीचे सेवन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। त्यानंतर तो रात्री घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला असता बुधवारी सकाळी टेकवाडे येथील नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला। टेकवाडेचे पोलीस पाटील हेमराज पाटील यांच्या माहितीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल विश्वास देशमुख, दीपक महाजन, प्रकाश कोळी यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला। मृत श्यामकांत हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। त्याच्या अकाली निधनाने आई वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांनी शवविच्छेदन केले। मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी श्यामकांत यांचा व्हिसेरा नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती मेहुणबारेचे पीआय निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली। बहाळ बसस्थानक परिसरात अनेक वर्षापासून विनापरवाना अवैध ताडी व दारूची विक्री सुरू असून या दुर्लक्षामुळेच हा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर योगेश गोसावी, भडगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।